आज डॉक्टरांनी कानाचं वजन चेक केलं तर 3 ते 4 दिवसांपासून काना थोडासा आजारी होता. घरात आम्ही सगळे आजारी असल्यामुळे कानाला पण थोडंसं व्हायरल झालं होतं. त्याला आमच्याबरोबरच थोडंसं सर्दी आणि खोकला झाला होता. मागच्या वेळेस जेव्हा कानाला हॉस्पिटलला नेलं होतं तेव्हा डॉक्टरांनी काही औषधं दिले होते. मी ते त्याला 2-3 वेळा दिले, पण तरीही कानाचं काही खोकला आणि सर्दी कमी होत नव्हतं. म्हटलं चला रिस्क नको घ्यायला, आपण हॉस्पिटललाच जाऊन येऊया. मी, स्वप्नील, आत्या आम्ही तिघे कानाला घेऊन गेलो होतो हॉस्पिटलला आणि काना हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या रडायला लागला. नवीन जागा असल्यामुळे काना थोडा घाबरतो आणि त्याला रडायला येतो. गेल्या गेल्या पहिले तर आम्ही कानाचं वजन केलं आणि डॉक्टरांना दाखवलं. आम्हाला काना थोडासा बारीक वाटत होता. मग आम्ही आमचे काही डाऊट होते ते डॉक्टरांना विचारले, पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जर बाळ दिवसातून 8 ते 10 वेळा दूध पित असेल किंवा त्याची शी एकदम व्यवस्थित होत असेल तर बाळ एकदम हेल्दी असतं आणि कानाचं वजन त्याच्या वयामानानुसार एकदम बरोबर आहे असंही डॉक्टर आम्हाला म्हटले. आणि 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाला वरचं हळूहळू सुरू करा असंही डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. कानाचं संपूर्ण चेकअप झालं, त्याला सर्दी खोकल्याची वेगळी औषधं दिली. त्याचबरोबर आमचे काही डाऊट पण क्लिअर झाले. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.